हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी लग्नासाठी जायचं असेल किंवा मग सणवार असेल तर मेकअप लुक कसा करायचा, कसा क्रिएट करायचा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात आधी मी इथे फेस वॉश करून आलेली आहे। तर मामा अर्थचा फेस वॉश मी यूज करते। तर सगळ्यात आधी चेहरा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर लगेचच इथे मामा अर्थचंच मॉइश्चरायझर वापरलेलं आहे। तर मॉइश्चरायझर थोडं जास्तच लावलेलं आहे, कारण मग मॉइश्चरायझरने काय होतं की स्किन प्रोटेक्ट राहते। त्यामुळे आपल्याला जे मेकअप करतो तो मेकअप आपल्या चेहऱ्याला सूट नाही झाला तर पिंपल्स वगैरे येतात। तर त्यामुळे मॉइश्चर करायचं आहे। तर मॉइश्चर केल्याने चेहऱ्यावरती काही होत नाही। आणि त्यानंतर बघा इथे लगेचच सनस्क्रीन वापरलेली आहेत। तर सनस्क्रीन लावून घेतलेली आहेत मामा अर्थचीच। तर माझे जास्तीत जास्त प्रोडक्ट मामा अर्थचे असतात। त्यानंतर बघा इथे छान असं सनस्क्रीनसुद्धा लावून घेतलेली आहे। तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि स्किनला प्रोटेक्ट ठेवणं गरजेचं आहे। आणि आपण बायका किचनमध्ये जास्त स्वयंपाक करतो, त्यामुळे सनस्क्रीन ही डेलीसुद्धा लावलीच पाहिजे। आणि उन्हामध्ये सुद्धा जातो तर आपला चेहरा काळा पडतो, तर त्यामुळे सुद्धा सनस्क्रीन डेली लावते। तर त्यानंतर बघा इथे सगळ्यात आधी मी तुम्हाला मेकअप कसा करायचा, तर मी चेहऱ्यावरचा मेकअप नाही करणार आहे। सगळ्यात आधी मी आय मेकअप करून घेणार आहे। तर आय मेकअप प्रोफेशनली आय मेकअपच सगळ्यात पहिले करतात। तर आय मेकअप करून झाला की मग मी बाकीच्या फेसचा मेकअप करणार आहे। तर सगळ्यात आधी इथे आयब्रो फिलअप करून घेणार आहे। तर आयब्रो पेन्सिल असेल तर त्याचा जो ब्रश असतो त्याने आयब्रो छान अशा सेट करून घेतलेल्या आहेत। तर आपल्याला आयब्रो अशा सेट करून घ्यायच्या आहेत आधी। तर आयब्रो छान सेट करून घेतल्या आणि त्यानंतर लगेचच इथे आयब्रो पेन्सिल होती। तर आयब्रो पेन्सिलने आपले जे आयब्रो आहेत ते आपल्या डार्क नसतात, त्यांना छान असं डार्क करून घेतलेलं आहे, त्यांना शेप देऊन घेतलेला आहे। तर छान असा शेप देऊन घेतलेला आहे। तर माझे ऑलरेडी पॉईंट्स आहेत आयब्रोला, तर थोडेसे अजून पॉईंट्स दिसावे म्हणून मग मी थोडेसे असे आयब्रो पेन्सिलने डार्क करून घेतलेला आहे, शेप देऊन घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथे आयब्रो जर फिलअप झालेले आहेत, पण मग आयब्रोला शेप दिसण्यासाठी, शार्प दिसण्यासाठी आपल्या आयब्रो, तर त्याच्यासाठी काय करायचं, तर सगळ्यात आधी मी इथे माझ्याकडं कन्सिलर आहेत। तर हुडा ब्युटीचं कन्सिलर वापरलेलं आहे। तर हुडा ब्युटीचं कन्सिलर घेतलेलं आहे। त्यानंतर कन्सिलर लावण्यासाठी छोटासा असा ब्रश घेतलेला आहे। तर ब्रश लावून घेतलेला आहे। तर बघा आयब्रोच्या खालून असा छान असा सेट करून घ्यायचा आहे। तर आयब्रो आपल्या शार्प दिसण्यासाठी, तर त्यासाठी असं दोन्ही वरतून आणि खालतून मी कन्सिलर लावून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने कन्सिलर डोळ्याला आधी पूर्ण लावून घ्यायचं आहे। तर याने काय होतं की आपल्या आयब्रो जास्त शार्प दिसतात आणि आपला जो आय मेकअप असतो तो उठून दिसतो। तर सगळं आपलं आयवरच डिपेंड असतं की आपल्या डोळे आपले जर चांगले दिसले तर बाकीचा मेकअपसुद्धा सेट दिसतोच। तर बघा इथे आयब्रोला मी छान असं कन्सिलर लावून डोळ्याच्या वरती कन्सिलर लावून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा तेच कन्सिलर मी चेहऱ्यावर सुद्धा अप्लाय करून घेणार आहे। जिथे जिथे मला डार्क सर्कल, त्यानंतर नोजच्या खालती सुद्धा थोडं काळं झालेलं असतं तिथे, आणि जिथे जिथे आपले पिंपल्सचे डाग वगैरे असतील किंवा पिंपल्स आलेले असतील तिथं सुद्धा मी कन्सिलर अप्लाय करून घेतलेलं आहे। तर बघा इथं ब्लेंडरच्या मदतीने ब्लेंडर घेतलेलं आहे। तर ब्लेंडर आपल्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं, जास्त ओलं नाही करायचं आहे। तर नॉर्मल असं ओलं करून घ्यायचं स्पंज। त्यानंतर लगेचच इथे मी अप्लाय करून ब्लेंडरने छान असं टॅप करून घेतलेला आहे। टॅप करूनच आपल्याला हा मेकअप करायचा आहे। तर काय होतं की ब्लेंडरने छान असं सेट होतं। त्यानंतर बघा इथे ब्लेंडरने असं मी कन्सिलर सगळीकडे अप्लाय करून घेतलेलं। तर चेहऱ्यावरचे पिंपल्स वगैरे तुम्हाला दिसत असतील की बऱ्यापैकी चेहऱ्यावरच्या पिंपल्स कन्सिलरनी बऱ्यापैकी पिंपल्स जे आहेत, डाग आहेत, ते कन्सिलरने हाईड झालेले आहेत। त्यानंतर बघा इथे त्यानंतर मी इथे फाउंडेशन वापरलेलं आहे। तर इथे लॅक्मीचं फाउंडेशन यूज करते मी। तर 9 to 5 वालं जे लॅक्मी फाउंडेशन येतं तर ते खूप बेस्ट आहे। तर त्याने काय आपल्याला चेहऱ्यावरती काही पिंपल्ससुद्धा येणार नाही। आणि लॅक्मीचं प्रॉडक्ट तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना की ऑल बेस्ट आहे। त्यानंतर बघा इथे परत ब्लेंडर घेतलेला आहे। तर ब्लेंडरने छान असं टॅप करून मी असं चेहऱ्यावरती आणि मानेवरती छान असं ब्लेंड करून घेणार आहेत। कन्सिलर लावून झाल्यानंतर फाउंडेशनचा यूज केलेला आहे। तर बघा फाउंडेशन छान लावून घेतल्यानंतर फेस बघू शकता छान असा व्हाईट दिसत आहेत, चमक आलेली आहे चेहऱ्याला। त्यानंतर बघा इथे आयशॅडो आपलं जे डोळ्यावरचं जे कन्सिलर होतं ते छान ब्लेंडरने छान टॅप करून क्लिअर करून घेतलेलं आहे। तर त्यानंतर बघा आयब्रो आपल्या छान अशा शार्प दिसत आहे।
आणि मग लगेचच इथे आयशॅडो आपले आय मेकअप करत आहे। तर आय मेकअप करण्यासाठी आयशॅडो पॅलेट आहे बघा, इथे हुडा ब्युटीचंच आहे ते सुद्धा। तर माझ्याकडे 2 किट्स आहेत, तर मी आता हे आयशॅडो पॅलेट वापरणार आहे। तर यामध्ये तुम्ही हे पॅलेट असं आहेत की तुम्ही आयशॅडोसुद्धा वापरू शकता आय मेकअपसाठी, त्यानंतर कॉन्टूर करण्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा मग हायलाईटसाठी सुद्धा तुम्ही हे पॅलेट्स यूज करू शकतात। असं 3 in 1 आहे ते। तर त्यानंतर बघा इथे डोळ्याचा मेकअप करताना मी सगळ्यात आधी इथे जो कलर दाखवला आहे तुम्हाला व्हायलेट कलरचा, तर तो व्हायलेट कलर जो आहे तो डोळ्यावरती असं छान हे ब्रशनी छान ब्लेंड करून घेतलेला आहे। तर डोळ्यावरती छान असं आयशॅडो मेकअप करताना जी आपली डोळ्याची जी रेष असते त्या रेषेच्या वरती सुद्धा असं छान असं आयशॅडोने ब्रशरने ब्रश करून घेतलेला आहे, ब्लशिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा इथे छान असे डोळे फिलअप झालेले आहेत आणि त्यानंतर डोळ्यावरती डोळे थोडे हायलाईट दिसण्यासाठी मी त्यावरती गोल्डन कलरचा शेड वापरलेला आहे। त्याने काय होते की डोळ्यावरती थोडंसं हायलाईट दिसतं, चमक येते। तर आता डोळ्याचा मेकअप करून झालेला आहे। तर दुसरी स्टेप म्हणजे आपले डोळे छान असा डोळ्याला जास्त छान शेप दिसावा, त्यासाठी बघा इथे सगळ्यात बेस्ट म्हणजे म्हणजे महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्या डोळ्याला आयलायनर लावून घेत आहेत। तर आयलायनर बघा एका डोळ्याचं लावून झालेलं आहे। तर तुम्हाला अगदी झूम करून दाखवलेलं आहे। तर आयलायनर कोणत्या पद्धतीने लावायचं आहे, तर सगळ्यात आधी आपले जे कॉर्नर असतात डोळ्याचे तिथून सुरुवात करायची आहे। तर साईडला आपल्या आयलायनर थोडंसुद्धा चुकवून द्यायचं नाही आहे। तर हळूहळू असं आयलायनर मी लावून घेतलेलं आहे। तर स्टार्टिंगला आपल्याला आयलायनर थोडं बारीक लावायचं आहे आणि बाजूच्या ज्या कॉर्नर असतात आपल्या डोळ्याचे तिथून आपल्याला जाड करायचं आहे। तर डोळ्याला असं छान असा शेप येतो। तर बघा त्यानंतर लगेचच इथे काजळ लावून घेतलेलं आहे। तर काजळ लावल्याने काय होतं की आपले डोळे मोठे मोठे दिसतात आणि डोळ्याला खूप छान असा शेप येतो आणि डोळे आपले जर डोळ्यांचाच मेकअप अगदी हे मेन असतो की आपले डोळे जर आपले डोळ्याचा मेकअप जर छान झाला तर आपले पूर्ण चेहरासुद्धा असा छान दिसत असतो। तर बघा आता तसंच इथे माझं झालेलं होतं की डोळे आता बघा किती छान दिसत आहेत, शार्प दिसत आहेत आणि आयलायनरसुद्धा खूप छान लागलेलं होतं। त्यानंतर बघा इथे पुढचं स्टेप म्हणजे मी इथे डोळ्यांचा मेकअप करून झालेला आहे। त्यानंतर पुढची स्टेप आहे म्हणजे आपलं कॉम्पॅक्ट लावून घेणार आहे। तर कॉम्पॅक्ट मी छान इथे सगळ्या फेसला कॉम्पॅक्ट लावून घेणार आहे, मानेला आणि चेहऱ्याला छान असं कॉम्पॅक्ट लावून घेते। बघा तुम्ही डोळ्याची इथं बघू शकतात असं छान जे आपल्या डोळ्यावरती जे डोळ्याचा मेकअप करताना जे आयशॅडो डोळ्यावरती पडलेले असतील तर ते छान असं कॉम्पॅक्टने सेट करून घेत आहेत, म्हणजे आपली जी आयशॅडोसुद्धा सांडलेली आहेत डोळ्यावरती फेसवरती ती निघून जाते। आणि मग त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे सगळ्यात आधी कॉम्पॅक्ट वापरण्यासाठी तुम्ही ब्रशचा सुद्धा वापर करू शकतात किंवा मग स्पंजचा सुद्धा वापर करू शकतात। छान असं ब्रशने सुद्धा छान असं सेट होतं। तर सगळीकडे छान असं कॉम्पॅक्ट लावून घेतलेलं आहे। त्यानंतरची स्टेप अशी आहे की आपल्याच फेसला कट दिसले पाहिजे किंवा मग आपला चेहरा असा शार्प दिसला पाहिजे। चेहऱ्यावरती जे कट्स करतात तर ते कसे करायचे तर बघा इथे गालावरती आणि त्यानंतर नोजवरती किंवा मग आपले नेकच्या इथे सुद्धा आपल्याला जे एक्स्ट्राची स्किन आपली जी जाड स्किन असते तर ती हाईड करण्यासाठी किंवा मग कॉन्टूर असं सेफ दिसण्यासाठी तर काय करायचं तर मी इथे जे पॅलेट्स दाखवलेलं हुडा ब्युटीचं ते घेतलेलं बघा एक गालावरती मी कॉन्टूर करून घेतलेलं आहे। तर कॉन्टूर करून घेणार आहे छान। तर कॉन्टूरने काय होतं आपल्या चेहऱ्यावरती छान असा शार्प दिसतो आपला चेहरा। बघा आपले दोन्ही गाल बघू शकता तुम्ही, तर दोन्ही गालाला असं छान असं शेप आलेला आहे। तर कट दिसत असतील तुम्हाला फेसिंगवर, तर वरती आपल्या हेडला सुद्धा असं साईडने छान असं कॉन्टूर करून घेणार आहेत। नॉर्मली तुम्हाला जिथे जिथे कॉन्टूर हवा आहे तर तिथे तुम्ही करू शकतात। तर मला इथे आपल्या नेकला सुद्धा असं छान कटिंग पाहिजे होती, मला असं आपल्या लिप्सच्या खालती सुद्धा असं साईडला कट पाहिजे होते, म्हणजे त्याने काय होतं की आपला चेहरा खूप छान असा खूप छान दिसतो आणि आपले फेस कटिंगसुद्धा छान असल्याने सुद्धा नाजूक दिसतो, असं म्हणजे सुंदर दिसतो चेहरा। तर बघा आता इथे मी कॉन्टूर करून घेतलेला आहे। तर आता कॉन्टूर करून झाल्यानंतर नोजला सुद्धा कॉन्टूर करून घेणार आहे। नोज आपलं शार्प दिसण्यासाठी नोज काही जणांचं काय होतं की नोज असं थोडं जाड असतं किंवा मग नोजला असा शेप दिसत नाही, तर शेप कसा द्यायचा तो बघा अशा पद्धतीने बोटानेच मी शेप देणार आहे। तर काही ब्रश वापरलेला नाही आहे इथे, तर बोटाने सुद्धा तुम्ही छान असा मेकअप करू शकता। तर छान आता बघा इथे नोज किती शार्प दिसत आहे। तर दोन्ही साईडने आपल्याला इथे कॉन्टूर करून घेतलेलं आहे, बोटानेच मी असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। तर त्यानंतर बघा इथे हे जे नेक्स्ट स्टेप आहे तर ही म्हणजे आपले जे ब्लशर्स आहेत, ब्लशर किट आहेत, तर हे पण सुद्धा 3 in 1 आहे। त्याच्यात हायलाईटसुद्धा आहेत, ब्लशरसुद्धा आहेत आणि आयशॅडोसुद्धा म्हणून तुम्ही यूज करू शकता। तर बघा इथे छान मी पिंक कलरचं छान असे आपले जे गाल आहेत ते ब्लशरने छान असं पिंक करून घेतलेले आहेत।
पण नॅचरल मी लावून घेतलेलं आहे. तर त्यानंतर पुढची स्टेप अशी की जे हे पॅलेट्स आहे ते हायलाइट्स पॅलेट आहे. तर तुम्ही कुठे तुम्हाला जिथे जिथे हायलाइट करायचं असेल, तुमच्या चेहऱ्यावरती जिथे जिथे तुम्हाला हायलाइट पॉईंट्स दाखवायचे असतील तर तुम्ही त्या ह्या पॅलेटने करू शकता. तर बघा इथे मी गालावरती छान असं हायलाइट करून घेणार आहे. तर हायलाइटने काय होतं की चेहऱ्यावरती छान अशी चमक येते आणि तुम्ही बघू शकतात ॲक्टर्स लोकांची सुद्धा गाल चमकताना दिसतात. तर ते असंच हायलाइट्स करत असतात. तर हायलाइट छान करून घेतलेले गालावरती. त्यानंतर मला हायलाइटचे नोजच्या इथे, ॲब्रोच्या इथे, त्यानंतर आपल्या आईसच्या कॉर्नरला आणि त्यानंतर लिप्सच्या इथे किंवा गालावरती किंवा मग तुम्ही कपाळावरती सुद्धा हायलाइट्स करू शकतात. तर बघा इथे नोजला छान मी हायलाइट करून घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर छोटा ब्रश घेऊन इथे बघा ॲब्रोच्या खालच्या साईडने छान असं सेप देणार आहेत परत एकदा. त्याने काय होईल की माझ्या ॲब्रो अशा शार्प दिसतील. ज्या आपल्याला उंचावरून आपल्याला ॲब्रो ज्यांच्या उंचावरून ॲब्रो नसतील तर त्या कशा दिसाव्यात त्यासाठी मी असं ॲब्रो आपल्या ज्या ब्रश आहे छोटा त्याने हायलाइट करून घेतलेला आहे. म्हणजे आपला ॲब्रोसुद्धा हायलाइट व्हायला पाहिजे. त्यानंतर बघा छोटा ब्रश घेतलेला आहे. त्याने सुद्धा मग आपले जे आईज असतात, आईजचे जे कॉर्नर असतात आतील साईडचे नोजचे, तर तिथे सुद्धा मी असं हायलाइट करून घेतलेलं आहे. डोळ्याच्या खालती सुद्धा थोडं थोडं हायलाइट करून घेतलेलं आहे. तर हायलाइट केल्याने काय होतं की आपले डोळे जे आपले चेहऱ्यावरती जे पॉईंट्स असतात जे आपले हायलाइट व्हावा त्याने काय होतं की चेहरा खूप छान दिसतो, मेकअप लुक छान क्रिएट झालेला असतो. तर असं मी हायलाइट करून घेतलेलं आहे. तर सगळ्यात शेवटचं म्हणजे लिपस्टिक. तर लिपस्टिक लावली नाही तर आपला चेहरा मेकअप केल्याशिवाय सारखा वाटत नाही. तर तसंच असतं की लिपस्टिक आपण किती छान मेकअप केला पण लिपस्टिक लावली की मग आपल्या चेहऱ्याला छान असं प्रत्येक अशी चेहऱ्याची अशी काही गोष्ट असते की मग आईचा मेकअप म्हणा किंवा आपला गालावरचा मेकअप म्हणा किंवा लिपस्टिक म्हणा, तर सगळ्या गोष्टी म्हणजे गरजेच्या असतात की मेकअपसाठी. तर बघा इथे छान असं लिपस्टिक लावून घेतले आहे. तर रेड कलरची मॅटमधली ही लिपस्टिक आहे ती सुद्धा हुडा ब्युटीची आहेत. तर भरपूर प्रोडक्ट्स माझे हुडा ब्युटी आणि लॅक्मीचे आहेत आणि मामाअर्थचे. त्यानंतर बघा लिपस्टिकसुद्धा लावून झालेली आहे. शेवटची गोष्ट म्हणजे आपण हायलाइट जे केलेलं आहे तर हायलाइट्स करून झाल्यानंतर आपले जे हायलाइट्स नंतरचे जे उरलेले जे आपले फेस असतात, फेसवरचा जो भाग असतो, तर बघा इथे हायलाइट्सचे खालचे पॉईंट असतात. बघा हायलाइटच्या खालची गालावरती किंवा मग मानेवरती छान असं परत एकदा कॉम्पॅक्ट लावून घेतलेलं आहे. बघा तुम्हाला दाखवते कुठे कुठे कॉम्पॅक्ट लावून घेत आहेत. तर बघा आईच्या खालती सुद्धा असे छान कॉम्पॅक्ट लावून घेतलेलं आहे. आणि मग गालाच्या खालती किंवा मग साईडला गालावरती जे हायलाइट केलेलं आहे त्याच्या खालती सुद्धा मग छान असं कॉम्पॅक्ट लावून घेतलेलं आहे. तर कॉम्पॅक्ट लावून झालेला आहे. बघा चेहरा किती छान शाईन करतो आहे. मेकअपसुद्धा असा खूप छान मॅट फिनिशिंग आलेली आहे चेहऱ्याला वरती. बघा सिंपल असा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मेकअप दाखवलेला आहे. तुम्ही हा मेकअप लग्न समारंभासाठी, सणवारासाठी सुद्धा असा मेकअप तुम्ही स्टेप बाय स्टेप करू शकतात आणि इझिली तुम्हाला दाखवलेला आहे कसा करायचा आहे मेकअप. तर त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे टिकली. तर आपल्या चेहऱ्याला मेकअप झाल्यानंतर टिकली खूप गरजेची असते. तर छान अशी टिकली लावून घेतलेली आहे डायमंडची. त्यानंतर सिंदूर पेन्सिल लावलेली आहेत आणि मग त्यानंतर साडी वेअर करून छान अशी हेअरस्टाईल करून घेत आहे. तर हेअरस्टाईलसाठी मी मधली भांग पाडलेली आहे. तर मधली भांग पाडून साईडने असे दोन्ही साईडने असे दोन केसाचे 2 बर्ड्स घेतलेले आहेत. तर बर्ड्स मी राऊंड शेपमध्ये वळवून अशा बघा अशी छोटीशी हेअरस्टाईल नॉर्मल सिंपल अशी हेअरस्टाईल करणार आहे. झटपट हेअरस्टाईल झाली पाहिजे तर अशी मी हेअरस्टाईल करून घेणार आहेत. तर बघा तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा मेकअप. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील. तर बघा अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर बघा आजचा हा मेकअप लुक क्रिएट झालेला आहे आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो का तुम्हाला ह्यामध्ये कोणत्या स्टेप आवडलेल्या आहे आणि तुम्हाला नेक्स्ट कोणता ब्लॉग बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.